नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत काल कोर्टामध्ये सुनावणी पार पडली आणि ही सुनावणी पार पडल्यानंतर वेगवेगळ्या व मोठमोठ्या घडामोडी घडताना आपण बघत आहोत आणि त्या दिसत सुद्धा आहेत. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये चांगला युक्तिवाद केला व गंभीर आरोप देखील केले. नेमके कपिल सिब्बल यांनी काय म्हटले आहेत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो. सलग 5व्या दिवशी कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद चालू ठेवला व ठाकरे गटाची चांगली बाजू मांडून धरली. कपिल सिब्बल यांनी कोर्टात हे पटवून दिले की निवडणूक आयोगाचा जो काही निर्णय होता तो कशा पद्धतीने चुकीचा होता. कपिल सिब्बल असं म्हणाले की निवडणूक आयोगाकडे अधिकार नसताना देखील त्यांनी एकनाथ शिंदे यांना लाभ मिळावा म्हणून अधिकाराबाहेर जाऊन निर्णय घेतला. हे चुकीचं होतं हे त्यांनी सिद्ध केलं. त्यानंतर ते पुढे असे म्हणाले की एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यामुळे शिवसेनेमध्ये 2 गट पडले, एक ठाकरे गट व दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचं पाठबळ जास्त होतं म्हणून निवडणूक आयोगाने त्यांना पक्ष आणि चिन्ह दोन्ही देऊन टाकलं आणि त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद दिलं गेलं असं देखील कपिल सिब्बल म्हणाले. पुढे कपिल सिब्बल असं म्हणाले की परंतु जी ग्राउंड परिस्थिती होती ही खूप जास्त वेगळी होती. म्हणजे जो व्यक्ती अपात्र होता त्या व्यक्तीला तुम्ही मुख्यमंत्रीपद देऊन टाकलं असा घाणाघाती प्रहार त्यांनी निवडणूक आयोगावरती केला. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, कपिल सिब्बल जे काही कोर्टामध्ये बोलले किंवा जो काही युक्तिवाद त्यांनी सादर केला तो बरोबर होता का? आपलं मत नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.